कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं पुण्यात माहेर म्हणजे बालपण गेलं. हां, मला चाकणमध्ये मी तुमचं लग्न अरुणा. हां, आणि मग तेव्हापासून चाकण किती वर्ष झाली तरी चाकणमध्ये 40 वर्ष झाली. तुम्ही पण हो, चाकण 40 वर्ष झाले माझे लग्नाला. तुम्ही किती नमस्कार. वर्ष? नमस्कार. माझं नाव शारदा कोरगावकर, शारदा शरद कोरगावकर. म्हणजे माझं बालपण मुंबईत झालेलं आहे, शिक्षण वगैरे, आणि नंतर मग चाकणला लग्न झालं माझं. पण तेव्हा एकदम वेगळं होतं ना वातावरण खूप चाकण, वेगळं होतं खूप. आणि आता एकदम बदल. म्हणजे पहिलं ना एकदम खेडेगाव होतं चाकण. हो हो, म्हणजे मला असं वाटायचं कुठे मला आणून टाकली इथे. असं वाटायचं. म्हणजे काहीच नव्हतं. आणि तेव्हा कसं पाण्याची खूप टंचाई होती चाकणमध्ये. पाण्याची टंचाई खूप होती आणि आम्हाला पाणी भरायचं कधी माहितीच नव्हती. मग आणि लग्न झाल्याने पाणी भरायला पाठवलं. कुठं? म्हणजे तिथे बाहेर ग्रामपंचायतच्या इथे आपशावरून पाणी आणायला. हो. अच्छा अच्छा. आणि आता ह्याना बरं घरात नळ आहेत. आता घरोघरी आरामात आहात तिघी. खरं बघायला गेलं ना तर खरंच चूक आहे. तर आमची पण तेव्हा जॉईंट फॅमिली होती आणि त्याच्यामुळे काय होतं, आमचा आईस्क्रीमचा कारखाना ना, त्यामुळे आम्हाला काड्या पण काढायला लागायच्या. पाणी पण भरा, काड्या पण तेवढ्या काढायलाच लागायच्या. ते गारेकरची नाही असते आईस्क्रीम बर्फात ठेवायची. हा, ती तुमची होती. मग आता काय वितळली? नाही अजून पण आहे. मला वाटलं सुनबाई वगैरे आले तर. नाही आहे, म्हणजे आता आमचे धीर करतात ते. अच्छा. आम्ही नाही करत. तुम्ही नाही करत. आता काड्या तुम्ही लावता? नाही ना. अरे ही जनरेशन सतत बोलून दाखवतात तुम्हाला हे पाण्याचं ना. हा, पाण्याचं असं काही झालं तर बोलतात, आम्ही असं पाणी आणलं तिकडनं आणलं, यांना घरात नळ येत, असं बोलतात. तुमचं लग्न कसं झालं? बघायला आले मला सासूबाई आधी. ह्या बघायला आल्या काय? नंतर त्या ठरून गेल्या, नंतर मुलगा आणि सासूबाई आली. मुलगा कुठला मुलगा? मिस्टर आणि अरे मग सांगा ना मिस्टर. वाटलं आता कुठला मुलगा पाठवला तुम्हाला बघायला? आणि मग लगेच झालं. तुम्ही का होकार दिला? आमचे नातेवाईक म्हणजे नातेवाईक ओळखत होते ना. तुम्ही लक्ष ठेवून होता वाटतं त्यांच्याकडे. आपलं कसं काय जमलं लग्न? ह्यांचे मामा त्यांनी स्थळ दाखवलं होतं माझ्या चुलत भावाला, आणि माझ्या चुलत भावाने काय केलं, यांचा नंबर घेतला होता. त्यांनी मला नंबर दिला आणि माझा पण नंबर घेतला. आणि मग आम्ही लागलो बोलायला फोनवर की हे मी यांना म्हटलं तुम्हाला काय आवडलं नव्हतं का, तुम्ही काय बोललेच नाही. ते म्हटलं नाही, मी नीट पाहिलंच नव्हतं. म्हटलं का बरं? ते म्हटलं मी गेम खेळत होतो. मग ते लग्न काय गेम? मग त्याच्यानंतर त्यांना मग ते मला म्हटले परत पाहायला आलं तर चालेल का, माझे घरातले सगळे मोठे वगैरे घेऊन येतो मी. म्हटलं चालेल. मग तसं तर मग यांनी मला सांगितलं होतं माझी मावशी आहे, तिच्या हातात आहे सगळं, तू फक्त ते आले की पाया पडायचं, आले की पाया पडायचं. मग यांची ठाण्याची मावशी आहे ती पाया पडले. मग त्यांना आता नवरा पाया पडत होय ना? किती वर्ष झाली लग्नाला? आता 10 वर्ष झाले. आता ते पाया पडतात. काय वेगळंच कॉम्बिनेशन आहे. तुमचं कसं? आमचे बाबा आजारी होते, माझे बाबा, त्यांना माझं लग्न पाहिजे होतं. तर चाललं होतं, माझं नव्हतं म्हणणं करायचं म्हणून, पण हे आल्या होत्या मम्मी म्हणजे आमच्या नातेवाईक आजींना घेऊन, नाही का, असं चालते भेटायला. बाबांना बघायला? हो, बाबांना भेटायला आलेल्या. तर त्यांचं चाललं मग मुलगा म्हणजे पहा मुलगा तरी पहा. 1 महिना लागले होते मागं, नाही का, बघा. आणि आमच्या बाबांची पण इच्छा होती, ते पण झोपूनच होते 1 महिनाभर. त्याच्यामुळं त्यांचा माझ्यावर जास्त जीव होता ना, तर त्यांना माझं लग्न पाहिजे होतं. मग होकार दिला मी. बरं, मला तुम्हाला विचारायचं, तिघीने प्रत्येकीने सांगायचं, तुमच्या सुनेने स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? तिने म्हणजे काय करायला पाहिजे माहिती काय, नुसतीच साफसफाई करायला पाहिजे. सारखीच करते. हा, आता आपण काय म्हणतो, आता आज धुतली आहे ना लादी, कशाला उद्या धुते परत तेच. आणि दुसरं म्हणजे आम्हाला कशी फिरायची आवड आहे, माझ्या मुलाला मला फिरायची आवड आहे, पण हिला कधी बोललं ना चल जाऊ दे, मी नाही, तुम्ही जाऊ नका, चेहरा तसाच केलाय. तुमचं काय म्हणणं आहे सुनेने? थोडा राग लवकर येतो आणि तशी स्पष्ट व्यक्ती येते. अच्छा. हा, खरं बोलायचं, खोटं बोललं ना तिला आवडत नाही. लगेच व्यक्त होते. अरे बापरे, असं का तसं का? ते कमी केलं पाहिजे, होय ना? म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि राग कमी करायला पाहिजे. तुमच्या प्रेमळ आहे तशी, तिचा राग पटकन जातो पण निघून. बरं, लगेच परत आई करायला एकदम येतो, एकदम याने मुलांवर राग निघतो तुमच्या. तिच्या. बरं, मला सांगा, सासूबाईंनी तुमच्या स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे सांगितलं?
तुमचं काय म्हणणं आहे? नाही बरोबर आहे त्यांचं. कारण काय होतं, पहिल्यापासून लहानपणापासून मला शिस्त पाहिजे. म्हणजे मला जी शिस्त लागली की अभ्यास केलाच पाहिजे, एक टाइमचं शेड्यूल जे असतं ना जे ठरलेलं ते झालं पाहिजे. आणि माझ्या मुलीचं कसं आहे, टाइम टू टाइम नाही करणे, लेट उठणे, अभ्यास कर म्हणले तर रडणे, चिडचिड करणे. पण हा स्वभाव तुमचा आहे की मिस्टरांचा आहे? दोघांचं पण आहे. दोघं एकदम प्रॉपर आहे, एकदम पंक्च्युअल आहेत. पण फक्त प्रॉब्लेम आहे तो मुलीचा. छोटी आहे ती. ती छोटी आहे, कितीत आहे? चौथीला आहे आता. अरे BA ला असल्यासारखं बोलताय तुम्ही. सगळे मला तेच बोलतात. अरे एवढी लहान मुलगी आहे तर हो, तुझी मुलगी काही 10वीला आहे का तू एवढं हे करते? नाहीतर काय? बाबा, मला जे जमलं नाही ते तिला जमलं पाहिजे, ते तिला करता आलं पाहिजे. नाही असं नाही करत, ह्या मग लाड करतात, हे म्हणतात असं नाही करायचं, तिला जवळ घेतात. ते मारायला वगैरे लागले तर मला हे होतं ना. आई आहे शेवटी, आजी आहे. आणि मग त्या सगळ्याच मुलांचा लाड करतात. मग मी सगळ्यांवरच चिडते. 4 मुलं आहेत घरामध्ये, 4ही जणांना म्हणजे सगळे मला घाबरतात. तुमची दहशत असेल घरात. हा? बरं तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या सुनेने स्वभाव थोडा राग येतो लगेच. मला थोडा तो राग कमी केला पाहिजे. आणि मुलांना वगैरे ओरडतात ना आणि मारतात ते कमी केलं पाहिजे, बाकी काय. बरं मला एक सांगा माऊली, सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला तर ते जास्त आनंदी होतील? ते ना घरात लक्ष दिलं पाहिजे त्यांनी. सारख्या बाहेर जातात, घरात थांबतच नाही. सुनेची खरं सासूची तक्रार असते, तिथे सुनबाई तक्रार करते. तुमचं काय म्हणणं तुमच्या सासूबाई? त्यांनी जर काळजी कमी केली पाहिजे आमची. त्या काय करतात, खूप काळजी करतात, माझी पण माझ्या मिस्टरांची पण. हे त्यांनी कमी केलं पाहिजे. मम्मी काय करते, सगळं जागच्या जागी व्यवस्थित सगळ्या वस्तू पाहिजे. ही वस्तू जागेवर नाही राहिली की मग चिडचिड करणार नाही का, मग ओरडणार. मम्मीने ते कमी केलं पाहिजे. मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे, याचं मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. आता आमची जॉईंट फॅमिली, आमची 4 मुलं आहेत. हे मुलगा हा घेणार, ते तिथं ठेवणार, ते तिथं ठेवणार, मग पसारा होणारच ना. मग ते खाली वाकणार, मग करणार, मग नंतर त्यांनाच त्रास होणार ना. हे बघ सगळं सगळं तुमचे नवरे काय करतात हे जरा त्यांना उचलायला सांगा ना. बरं मला तुम्हाला विचारायचं, आता आम्ही नेहमीच प्रश्न विचारतो. एकाला 60 द्यायचे, एकाला 40 द्यायचे. तुम्ही मुलाला किती द्याल आणि सुनेला किती द्याल? मुलाला 40 देणार आणि हिला 60 देणार. 60? हो. का? कारण ती घरचं सगळं बघते ना. जरी बाहेरून तुम्ही काही घेऊन आलात तरी ती बघणारी ती आहे ना. म्हणून 60 देणार. तुम्ही? मी सुद्धा सुनेला 60च देणार, मुलाला 40. कारण सुनाच्या मी सगळं सुनांच्या हातात दिलेलं आहे आता. अच्छा, सगळं करायचं, बघायचं. मी ते सगळं तिला असं वाटलं ती सांभाळते पण तेवढी, सांभाळते पण तेवढी ती. हो, सगळं अगदी ती मुलाच्या वर बाजू पण ती सगळं करते. जर दवाखाना असेल काय असेल त्याला वेळ नसेल ती स्वतः नेते. तिला गाडी मोठी गाडी येते, बारकी गाडी ती त्याच्यावर नेते. हो, मिस्टरांचं कोरोनाच्या काळात झालं, तिने एकटीने सगळं घर सांभाळायला फार तिने केलं. अक्षी शेवटचं हे सुद्धा तिने केलं. त्यावेळेस तिने अक्षरशः त्यांच्या त्या हातामध्ये घेतलेल्या त्यांच्या त्या असते, त्यावेळेस काय घरी सोडत नव्हते. मला कळून सुद्धा दिलं नाही घरी असताना. तिने एवढं केलेलं आहे, त्यामुळे मी मरेपर्यंत तिचं ते विसरणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.